एका महिलेचा आवाज तुम्ही ऐकला, हजारो महिलांचा आवाज तुम्हाला ऐकायला आला नाही. हा मोर्चा होता, त्याची परमिशन घेतली होती, त्यामुळे तिकडचे रस्ते जे होते ते बंद करण्यात आले होते आणि याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये त्या ताईला नक्की त्रास झाला असेल. त्याच्याबद्दल आमच्या शहराच्या, मुंबई शहराच्या महापौरांनी सुद्धा माफी मागितलेली आहे की ज्यांना त्रास झाला त्यांची आम्ही माफी मागतो. परंतु मला या गोष्टीचं वाईट वाटतं, एका महिलेचा आवाज सगळ्यांनी ऐकला, हजारो महिलांचा आवाज ऐकायला नाही आला. या देशातल्या करोडो महिलांचा आवाज ऐकायला नाही आला. त्या त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी आल्या होत्या. जे 33% आरक्षण आम्हाला मिळणार होतं, ते आरक्षण कशा पद्धतीने ते बिल पाडलं गेलं, ते बिल नाही पाडलं, या देशातल्या करोडो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करायचं काम केलं, त्याच्या विरोधातला तो आवाज होता. मला हेच या ठिकाणी सांगायचं आहे की लाखो करोडो महिलांचा आवाज तुम्हाला कुणाला ऐकायला आला नाही, एका महिलेचा मात्र आवाज तुम्हाला ऐकायला आला. हे खरंच दुर्दैव आहे. तिला जर या ठिकाणी त्रास झाला असेल, आम्ही माफीच मागतो त्याची. परंतु परमिशन घेण्यात आलेली होती, रस्ते बंद होते, त्यामुळेच त्या ठिकाणी वाहनं अडवण्यात आली होती. त्यांना डायव्हर्ट करून दुसरीकडे पाठवणं हे प्रशासनाचं काम होतं, आमचं नाही. आणि म्हणून आमचा मोर्चा त्या ठिकाणी चालू होता. गिरीश महाजनजी जे राज्याचे मंत्री आहेत, ते बाईट देत असताना ती महिला तिथं आली, ती वाटेल तसं बोलली, परंतु त्यांनीही त्या ठिकाणी शांततेने घेतलं. तिने बाटल्या फेकून मारल्या. तिची भाषा जर तुम्ही ऐकली असेल, ठीक आहे, संताप आम्ही समजू शकतो, रागा आम्ही समजू शकतो, परंतु तो रस्ता बंद होता, तिथून मोर्चा जात होता, हजारोच्या संख्येने महिला त्या ठिकाणी होत्या आणि त्यामुळे तिथून ट्रॅफिक डायव्हर्ट करणं गरजेचं होतं. त्या महिलेला त्रास झाला, त्याची पुन्हा एकदा आम्ही माफी मागतो. पण समाजाचं आम्ही जे पाहिलं, ज्या पद्धतीने फिरवलं गेलं की एक महिलेचा आवाज हा तुम्हाला सगळ्यांना ऐकायला आला, पण हजारो महिलांचा आवाज तुम्हाला ऐकायला आला नाही, ज्या 30 वर्षापासून लढतायत, स्वतःच्या हक्कासाठी लढतायत, पण तो अधिकारासाठी लढतायत, तो आवाज दुर्लक्षित केला गेला आणि एका महिलेचा आवाज मात्र सगळ्यांनी दाखवला. हे दुर्दैव असं म्हणावं लागतं. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.